राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला महायुतीच्या नेत्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. बघूयात. यांनी फक्त चाचपडून पाहिलं, चाचपडून. मुंबई स्वतंत्र करता येते का याच्यासाठी अगोदर जरा थोडंसं भाषेला डिवचून बघू. महाराष्ट्र शांत राहिला तर पुढे ते पाऊल टाकू. कोणाची माय व्हॅली आहे त्यांनी महाराष्ट्राला हात घालून दाखवावा, मुंबईला हात घालून दाखवावा. त्या मजाक वाटला काय? आम्ही शांत आहोत याचा अर्थ गांडू नाही आहोत. या संदर्भामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकदा नव्हे अनेकदा सांगितलंय, मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाईल, हे पाळपूत पुढं येईल. देवेंद्रजींचं म्हणणं खरं ठरलं आणि आज तशा अर्थानंच जो विषय नाही, कोण मुंबईला तोडण्याची गोष्ट करत नाही, ज्या मुंबईच्या महाराष्ट्राच्या संयुक्त एकजुटी संदर्भात आश्वस्त राज्याचा मुख्यमंत्री करतो, तरी पण मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार हे नाटक आता मराठी माणसांना आणि मुंबईकरांना त्या ठिकाणी नीट समजतं. आणि हिंदी कशासाठी? हिंदी कोणासाठी? हिंदी त्या लहान लहान मुलांवरती जबरदस्ती करताय तुम्ही. कोणाला विचारायचं नाही, शिक्षण तज्ञांना काही विचारायचं नाही, कोणाला काही विचारायचं नाही. बस आमची सत्ता आहे, आमच्याकडे बहुमत आहे, आम्ही लादणार. तुमच्या हातात सत्ता असेल ती विधान भवनात, आमच्याकडे सत्ता आहे रस्त्यावर. आमच्याकडे सत्ता आहे ती विधानसभेत, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावरती. राज ठाकरे ठीक आहे, आता राजसाहेबांची रस्त्याची सत्ता त्यांना लख लावू. आज मला कल्पना आहे की अनेक बुवा महाराज हे बिझी आहेत. कोण लिंब कापतय, कोण टाचण्या मारतय, कोण गावी जाऊन अंगारे दुपारे करत असेल, रेडे कापत असतील. त्या सगळ्यांना सांगतो, या सगळ्या भोंदूपणा विरुद्ध माझ्या आजोबांनी लढा दिला होता आणि त्यांचे आम्ही वारसदार म्हणून तुमच्यासोबत उभे ठाकलेलो आहोत. तो एवढ्या सगळ्या लोकांच्या समोर लिंबू मिरची हे सगळं बोलताना याच्यावर स्वतंत्र पत्रकार परिषद घ्यावी लागेल आणि माझ्याबरोबर दोघा तिघांना अजून घ्यावं लागेल. म्हणजे तुम्हाला महाराष्ट्राला कळायचं जर असेल, अजून 3-4 लोकांना घ्यावं लागेल. या 3-4 लोकांचा अर्थ ज्यांना कळायचा त्यांना व्यवस्थित कळेल. पण तशी पत्रकार परिषद झाली तर ते अडचणीची होईल. त्याच्यामुळं लिंबू काय ते मिरची त्याच्यावर न बोललेलं बरं.